नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे, कापूस बाजारामध्ये काय हलचल सुरू आहे, नेमकं काय प्रकार सुरू आहे. कापसाचा जो भाव आहे मित्रांनो 7,200चा हमी भाव आहे आणि या हमी भावाच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये जो कापूस विकला जातोय तो अतिशय कमी दराने विकला जातोय. तर मित्रांनो, यापुढे कापसाचा भाव कसा असणार आहे किंवा जागतिक मार्केटमध्ये कापसाचा भाव कसा सुरू आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. कापूस बाजारात सुधारणा होणार. आता कापसाच्या बाजारात सुधारणा काही प्रमाणात तरी झाली आहे सध्या, परंतु अद्याप आता किती सुधारणा होते किंवा पुढे कसं असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. बाजारात सध्या कापसाला हमी भावापेक्षा 500 ते 1,000 रुपयापर्यंत कमी भाव मिळत आहे. उत्पादन कमी असूनही भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की 7,200 रुपये कापसाचा हमी भाव असून सुद्धा 7,000 रुपये सुद्धा कापसाला भाव मिळत नाहीये. 6,500 पर्यंत कापसाला सध्या भाव मिळते. अमेरिकेच्या कृषी विभागामार्फत यंदा कापूस उत्पादन जास्त होईल असा अंदाज वर्तविला जात आहे, पण भारतासह इतर देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज बदलू शकतात याची दाट शक्यता आहे. यावर्षी जागतिक कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे, मात्र जागतिक कापूस वापरही गेल्या 3 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचेल असेही USDAने म्हटले आहे. मागील हंगामात जगात 1,456 लाख गाठी कापसाचा वापर झाला होता, मात्र यंदा कापूस वापर 1,480 लाख गाठींवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, हा अंदाज जर बघितला तर कापसाचा वापर जास्त होतोय, कापसाचं उत्पादनही घटलंय, तरीही कापसाला भाव मिळत नाही. आता सर्वाधिक उत्पादन घेणारे देश कोणकोणते आहेत बघा. पहिला जो देश आहे मित्रांनो चीन. चीनमध्ये 24% कापसाचं उत्पादन होतं. म्हणजे 100 क्विंटल जर कापूस उत्पादन होत असेल तर त्यापैकी 24 क्विंटल कापूस उत्पादन चीनमध्ये होतं. त्यानंतर येतो भारताचा नंबर. 22.66% या ठिकाणी आपल्या भारतामध्ये कापसाचं उत्पादन होतं. म्हणजे चीनपेक्षा थोडंसं 1 ते 1.5% उत्पादन आपलं भारतामध्ये कमी होते. त्यानंतर अमेरिका आहे 10.22, ब्राझील 12.72, ऑस्ट्रेलिया 4.40, टर्की 2.81 आणि इतर 23.19. ठीक आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 48 जे उत्पादन आहे पूर्ण जगातील ते फक्त चीन आणि भारतामध्ये होतं. तरीही भारतामध्ये कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. आता देशातील कापूस पिकाची स्थिती काय आहे ते बघूया. देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली. मागील हंगामात शेतकऱ्यांना खूप दिवस थांबूनही अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यातच कापूस पिकाचा उतारा कमी झाला, उत्पादन खर्च वाढला, बोंडअळीचा प्रादुर्भाव दरवर्षी सुरूच आहे. वेचणीसाठी कापूस विकून जे पैसे त्याच्या तब्बल 25% पर्यंत द्यावे लागतात. कापूस पिकाला मिळालेला भाव आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये लागवड क्षेत्रात झालेली घट मोठी आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही लागवड घटली. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कापूस पिकाला पावसाचा मोठा तडाखा बसला. परिणामी पिकाचे नुकसान वाढले. हेक्टरी उत्पादकतेवर याचा परिणाम झाला. त्यामुळे यंदा देशातील उत्पादन कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाच्या हंगामातील परिस्थिती कशी आहे थोडक्यात जाणून घेऊया. देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा 10% कमी झालेला आहे. मित्रांनो, 10% म्हणजे खूप असतं. म्हणजे 10% कापूस यावर्षी कमी लागवड झालेला आहे. पाऊस, बोंडअळीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देशातील कापूस उत्पादन 300 लाख गाठीपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील कापूस वापर 326 लाख गाठीवर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो, जो डिफरन्स येतोय, जो फरक येतोय, तो कापूस आपल्याला आयात करावा लागणार आहे. भारतातील उद्योगांना कापसाची टंचाई निर्माण होणार. भारत प्रथमच निर्यातीपेक्षा आयात जास्त करणार. भारताची निर्यात मागील वर्षीच्या 28 लाख गाठींवरून कमी होऊन यंदा 18 लाख गाठीवर स्थिरावणार आहे. भारताची आयात चालू हंगामात 25 लाख गाठीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. कापसाची निर्यात चालू हंगामात 18 लाख गाठीवर स्थिरावणार आहे. कापसाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.50 लाख गाठींनी वाढणार. तसेच कापसाची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा 10.50 लाख गाठींनी कमी होणार. मित्रांनो, निर्यात कमी होत असल्यामुळे कापसाचा जो भाव आहे मित्रांनो तो कमी मिळतोय. जर कापसाची निर्यात जर वाढली तर कापसाला नक्कीच चांगला भाव मिळू शकेल. आता भारतातील कापूस बाजारातील भावाची स्थिती काय?
बाजारात सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,500 ते 7,000चा भाव मिळत आहे. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव 7,521 रुपये आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कापसामध्ये बहुतांशी ठिकाणी ओलावा जास्त आहे. तसेच दिवाळीआधी झालेल्या पावसाचा फटका कापसाला बसल्याने गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात या कापसाला सध्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे. पण पुढच्या आठवड्याभरात बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाचे प्रमाण वाढेल. या कापूस खरेदीसाठी CCI बाजारात असेल. हमी भावाने कापूस खरेदीसाठी केंद्रांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे कापूस बाजाराला हमी भावाचा आधार असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नसेल तर हमी भावापेक्षा कमी भावात कापूस विक्री टाळावी असे आवाहन अभ्यासकांनी केलेले आहे. आता भारतातील कापूस भावाची दिशा काय राहील, म्हणजे यापुढे कापसाचा जो भाव असणार आहे, कमी होणार आहे, जास्त होणार आहे, वाढणार आहे, काय परिस्थिती असणार आहेत, या संदर्भात थोडीशी माहिती बघूया. देशातील कापूस उत्पादन आणि वापर याचा विचार केल्यास देशातील कापूस बाजार जास्त दिवस सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता कमीच आहे. CCIची बाजारात खरेदी वाढल्यानंतर हमी भावाचा आधार निर्माण होईल. यंदा उत्पादन कमी असल्याने उद्योगही खरेदीत उतरत आहे. त्यातच कापूस आयातीवरील 11% शुल्क कायम आहे. सध्या भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असले तरी अमेरिका, ब्राझील किंवा इतर देशांकडून कापूस आयात करायची म्हटल्यास तेथील बाजारभाव, वाहतूक भाडे आणि 11% शुल्कासह त्या कापसाचा भावही देशातील भावाबरोबर येतो. चीन, अमेरिका आणि भारताचा कापूस हंगाम सुरू झाला. ब्राझीलचा कापूस मे महिन्यानंतर काढणीला येतो. ऑस्ट्रेलियाचा कापूस मार्चपासून बाजारात येतो. मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश मिळून 17% उत्पादन घेतात. ही परिस्थिती जागतिक बाजारात कापूस उधारणीला पोषक ठरेल. देशातही उद्योगांना कापसाची गरज आहेच. दुसरीकडे कच्च्या तेलाचे भावही स्थिर आहेत. त्यामुळे पॉलिस्टरचे भाव टिकून आहेत. सरकीचे भावही चांगले आहेत. हे सर्व घटक कापूस बाजाराला आधार देणारे आहेत. त्यामुळे कापसाचे मुख्य हंगाम डिसेंबरपर्यंत भाव पातळी एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे. मात्र डिसेंबरनंतर कापसाच्या दरात वरील सर्व घडामोडींचा आधार मिळेल आणि दर सुधारतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नाही त्या शेतकऱ्यांनी किमान हमी भावाने कापूस विक्री करावी. तसेच जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी तेजीमंदीचा फायदा घेण्यासाठी आपल्या कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी. यातून सरासरी भाव चांगला मिळू शकतो. तसेच बाजारातील घटक बदलले की दरावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात ठेवावे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर या पुढे जो कापसाला भाव असणार आहे तो वाढण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी कापसाचं उत्पादन घटलेलं आहे आणि बाहेरूनही कापूस आपल्याला जर आयात करायचा असेल तर त्याला सुद्धा आयात शुल्क लागते. भरपूर गोष्टी असतात आणि त्याचा जो भाव आहे आपल्या देशातील कापसाच्या भावाप्रमाणे होऊन जातो. त्यामुळे देशातील जे उद्योगधंदे आहे ते आयात करण्याच्या भानगडीत पडत नाही. सरळ देशातील जो कापूस उत्पादन झालेला असतो तोच ते विकत घेतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.